शकाल या स्पर्धेसाठी आणि सातत्यानं फ्रेडून जेव्हा जेव्हा नाव पुढे आलं त्यावेळेला लक्ष्मण पवार सर आणि अभिजित सिंग सर यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा राहिला। आज फ्रेडून प्रीमियर लीग आपण पाहतोय, अतिशय सुंदर स्पर्धा पार पडली, त्यामध्ये लक्ष्मण पवार सरांचा अगदी पाठबळ महत्वाचं होतं आणि आता आपण त्यांचा स्वागत सत्कार मुख्य व्यासपीठावर एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी झाला पाहिजे। सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं आणि हे श्रीफळ, या श्रीफळाप्रमाणे तुमची देखील तुमच्यातला गोडवा आणखीन पुढे येवो हीच आई भवानीचरणी प्रार्थना। आणि लक्ष्मण पवार सर आपल्याला पाहायला मिळतात, थँक्यू सो मच। त्याचबरोबर अभिजित सिंग सर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी देखील भरपूर एंटरटेन केलं 4 दिवस आणि सिंग सरांचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। एकदा जोरदार टाळ्या आपल्याला पाहायला मिळतील। मायेची उपदार शॉल आणि तदनंतर हे प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन सरांचा इथे यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मुख्य व्यासपीठावरती आमच्या सकाळच्या सत्रापासून मॅडम आल्या आणि तदनंतर या मॅचला भरपूर बक्षिसं त्यांनी वितरित केली खेळाडूंसाठी आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उपदार शॉल त्रिशा पाटील मॅडमांना मी इथे त्यांचा सन्मान आम्हाला पाहायला मिळतात। संतोष सरांच्या शुभ हस्ते त्रिशा पाटील मॅडमांचं यथोचित स्वागत सन्मान पाहायला मिळतात मॅडम ऑन स्क्रीन। जबरदस्त असं मात्र स्वतः एक चांगला क्रिकेटपटू आहेत आणि या मॅडमांचं यथोचित इथे स्वागत सन्मान होत असताना त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती दीपक केतीवाला सर देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही अनिल सरांना विनंती करतोय की सर तुमच्या शुभ हस्ते दीपक केतीवाला सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या। त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण तारी साहेब इथे आहेत, मी दीपेश पाटील सरांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते प्रवीण तारी सरांचं आपण इथे यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय राकेश पवार सर आहेत, राकेश कांबळे सर आपल्याला पाहायला मिळतात आणि सरांना विनंती करतोय लक्ष्मण पवार सरांना की तुमच्या शुभ हस्ते सरांचा यथोचित स्वागत सन्मान मायेची उपदार शॉल आणि मात्र आपण पाहतोय हे श्रीफळ देऊन सरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। राकेश कांबळे सरांना आपण पाहतोय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अर्थमंत्री आपण पाहतोय, फायनान्शियल मिनिस्टर फ्रेडूनचे, ज्यांनी उत्कृष्ट यष्टिरक्षण केलं, पैशामध्ये गफलत नाही, यष्टिरक्षणामध्ये गफलत नाही, जबरदस्त जबरदस्त। यस, मॅच खेळता खेळता त्यांनी अकाउंट काम देखील पाहिलं। मी राजेश महाजन आणि हर्षद पाटील सरांना विनंती करतोय आणि सिंग साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। महाजन सर आणि पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, मी विनंती करीन की आपण या। यस, आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीनं खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल तदनंतर आपण पाहतोय मी आज सलग 2 दिवस पाहिलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सकाळपासून अगदी बारकाईने लक्ष दिलं आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही पाहतोय अनिल देशमुख सर, मी लक्ष्मण पवार सरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सरांचा स्वागत सन्मान, एकदा जोरदार टाळ्या। अनिल देशमुख सरांना आपण पाहतायत, एक आयोजक आणि एक मायेचं उपदार घर म्हणून निश्चित स्वरूपात मी अनिल देशमुख सरांची अनुभवलं त्यांना जबरदस्त पद्धतीनं। दीपेश पाटील सरांना विनंती करतोय की संतोष सरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान होईल। यावेळेला आपण पाहतोय संतोष सर आहेत व्यासपीठावरती आणि त्यांचा मात्र स्वागत सन्मान
मी अनिल सरांना विनंती करीन की मेंटेनन्स हेड दीपेश पाटील सरांचं मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान. दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत मेंटेनन्सचे हेड आणि फायनल मध्ये निश्चित स्वरूपात ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अभिजित पवार आम्हाला पाहायला मिळाले जे खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून जबरदस्त खूप छान कार्य राहिलं. आणि मी लक्ष्मण पवार सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते अभिजित पवार सरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून ही मायाची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक हे श्रीफळ देऊन आपण सरांचं यथोचित स्वागत सन्मान करतो आहोत. तर निश्चित स्वरूपात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण मुख्य व्यासपीठावरती लक्ष्मण पवार सरांचं थोडक्यात चांगलं मनोगत आपण ऐकणार आहोत, ज्या मनोगताने सातत्याने फेडूंसाठी एक ऊर्जा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि लक्ष्मण पवार सरांचं आपण इथे मनोगत व्यक्त ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू लक्ष्मण पवार सर. मुख्य व्यासपीठावरती एक सत्कार राहिला. परेश पवार आम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांचा आपण स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन अनिल देशमुख सरांना. साहेब या तुमच्या शुभ हस्ते. परेश पवार सर या तुमचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आणि अनिल देशमुख सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप छान पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धा राहिली आणि पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी स्वागत सन्मान पूर्ण होत असताना कोणी राहिलं असतील चुकून तरी सगळ्यांची स्पर्धा आहे. सगळ्यांनी सहकार्य खूप चांगलं केलं आणि आज ही स्पर्धा सक्सेस राहिली. मी पुढील मनोगत व्यक्त करण्याकरिता सन्माननीय लक्ष्मण पवार सरांच्या हातामध्ये माईक सुपूर्द करतोय. त्यांचे 2 शब्द आपण ऐकणार आहोत. थँक्यू. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रथमतः आपण सर्वांनी माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. आणि हा एक जो फ्रेडून परिवार आहे, हा फ्रेडून परिवार आणि ह्या फ्रेडून परिवाराचे आपण सर्व सदस्य या नात्याने आपण सर्वांनी जे हे कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जी प्रत्येक वेळी आम्हाला जी मदत करता, नवरात्रोत्सव असो किंवा यावर्षी आपण गणेशोत्सव असो किंवा इतर सर्व कार्यक्रम, ब्लड डोनेशन असो किंवा क्रिकेटचे सामने असो, प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही जे सहकार्य देता त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी सत्कार मूर्ती आहात. मी तुमचा सर्वांचा माझ्या हृदयापासून सत्कार करतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छितो. खरं तर आज या कार्यक्रमाची जी शोभा आली, जी शोभा वाढवली, त्या सत्कार मूर्तींचा सत्कार राहून गेलेला आहे. म्हणून मी प्रथमतः त्यांचा सत्कार घेण्याची विनंती करतोय आनंद सरांना. आपलं ह्या कार्यक्रमाला एवढं अतिशय उत्तमरित्या मुंबई महाराष्ट्रामध्ये येऊन मला वाटतं आज फ्रेडून सर गुजरात मधून हा सामना बघत होते, त्या ठिकाणपर्यंत हे समालोचन आणि हे जे व्हिडिओ शूटिंग दिलं, कॉमेंट्री दिली, ही खूप अतिशय उत्तम होती. त्यानिमित्तानं मी उत्कर्ष पाटील समालोचक यांचा सत्कार या ठिकाणी यथोचित करण्याची विनंती करतोय. आणि आता मला जस्ट असं समजलं की आपले कामगार महेंद्र पाटील यांचे हे पुतणे आहेत. खरोखर अभिमान आहे. म्हणजे हाही एक आपल्या परिवारातूनच येतोय. ह्या खूप आनंदाची बाब आहे. मी त्रिशा मॅडमना विनंती करतोय की त्यांनी उत्कृष्ट सत्कार करायचा आहे. एक मिनिट. आणि मी मगाशी बक्षीस ज्याप्रमाणे डिक्लेअर केली होती तेही मॅडमना विनंती करतोय की मी त्यांना ते कव्हर देऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. मिलिंद पंजाबी गुणलेखन अतिशय उत्तमरित्या त्यांनी हे गुणलेखन केलेलं आहे आणि सर्वांना त्याच्यामुळं आज ही मॅच आणि त्याचे गुणलेखन जरी इथं तुमचा ऑनलाईन जरी बोर्ड नसेल तरी सर्वांच्या पर्यंत तुम्हाला रेकॉर्ड जात होतं.
म्हणून मिलिंद पंजाब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. धन्यवाद मिलिंदजी. तसेच या पाटील नेटवर्क यांनी युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे सामन्यांचं प्रेक्षेपण केलेलं आहे, तरी त्यांच्या निलेश पाटील यांचा मी या ठिकाणी सत्कार घेऊ इच्छितो. तरी पाटील नेटवर्क मधून जे कोणी आहे त्यांनी यायचं आहे. नितेश पाटील, तसेच हे आमच्या घरचे मैदान, आमच्या फॅक्टरी जवळचे मैदान या नात्यानं पवनसुत नवली या मैदानामध्ये आम्हाला जे पूर्ण सहकार्य केलं, मंडप, सर्व आयोजन, जेवण, सर्व त्या तुषार मोरे यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय. तुषार मोरे, तसेच या कार्यक्रमाचे जे दोन्ही अंपायर होते, अंपायरने इथं यायचं आहे. दोन्ही अंपायर मयांक नाव सचिन कलंगडे आणि सूरज तरवट यांनी खूप अतिशय उत्तमरित्या आणि म्हणजे कोणत्याही वादाला इथं तोंड न देता अशा रीतीने की दोन्ही संघाचं समाधान केलं. एक त्रयस्थपणे त्यांनी जी भूमिका वटवली त्याबद्दल आम्ही त्यांचा यथोचित या ठिकाणी सत्कार करतोय. तसेच या ठिकाणी या मॅचचं आयोजन करण्यामध्ये मला सनी, मयांक, अभिजित पवार, दीपक या सर्वांनी खूप अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसेच पुरे एवन मेंटेनन्स टीमनं या ठिकाणी खूप सहकार्य केलं होतं आम्हाला, तरी मी त्यांचाही सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि तुम्ही माझ्या टीमचे आहात, माझ्या फॅमिलीचे आहेत, तर तुमचा हाच सर्वात सत्कार आहे हेही डिक्लेअर करतोय. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहतोय अतिशय सुंदर असं मात्र वक्तव्य मांडलं आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मण पवार सरांचं आपण ते निश्चित स्वरूपात. प्रसाद थोडा आवाज खोल. आपण प्रथमतः जे फायनल मॅच साठी जे षटकार वगैरे राहिले ना, सॉरी या गडबडीत मला मगाशी अशी सांगितलं होतं की थोडे 2 शब्द बोलण्याचं, पण मी या सत्काराच्या ते विसरून गेलो. तर आज मला तुम्हाला खरोखर इथं आनंदानं सांगायचं आहे की एक फेडून फार्मास्युटिकल्स हा असा एक परिवार आहे. या ठिकाणी आज इथं माझ्यासमोर मनोज सारखा उभा आहे. गेले 25-25, 30-30 वर्ष
ठिकाणी या फॅमिलीमध्ये जुडलेले आहेत. सर्व माझे कामगार बंधू एवढ्या वर्षापासून या ठिकाणी काम करतात. मी स्वतःही या ठिकाणी मला 21 वर्ष पूर्ण झाली, मी 22 वर्षात मी पदार्पण करत आहोत. म्हणजे ही कंपनी काय आहे, ही एक फ्रेडून परिवार काय आहे हे याच्यातून सिद्ध होतं. दुसरं काही नाही. लोक येत असतात, जात असतात, कामामध्ये प्रत्येकाला काहीतरी स्कोप हवा असतो, पण एक फ्रेडूनचा हा एक वेगळा व्यक्तिमत्व म्हणाल तरी चालेल. आणि आज या ठिकाणी हे आम्ही प्रत्येक फ्रेडून चे जे संस्थापक आहेत नरिमन मेदोरा सर, त्यांच्या 5 नोव्हेंबरला वाढदिवस असतो. त्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे कार्यक्रम चालू केले. सहज एक आठवण देतो मनोज, आम्ही एक 75वी त्यांची होती ना, आम्ही एक इकडे फॅक्टरीत मोठ्या प्रकारे सेलिब्रेट केली होती. जर इथं जुने जेवढे लोक आहेत त्यांना माहित असेल की आम्ही त्यांना फुलांचा सडा टाकून पूर्ण कॉन्फरन्स मध्ये नेऊन अतिशय उत्तमरित्या आम्ही त्यांचा 75वे वाढदिवस साजरा केला होता. आणि त्यानंतर असा योग नव्हता आला. मग नंतर असं कुठेतरी मनात आलं की काहीतरी कार्यक्रम राबवूया त्यांच्या एक वाढदिवसानिमित्त. म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापासून एक ब्लड डोनेशन आणि एक क्रिकेट हे 2 कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. ब्लड डोनेशन हे यासाठी की एक सामाजिक बांधिलकी जपायची आहे. आपल्याला या क्षेत्रात असताना आपल्याला जी आपली सामाजिक बांधिलकी आहे ती आपल्याला जपायची आहे. या निमित्तानं आपण हे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलं. आणि क्रिकेट हा एक तुमच्या सर्वांसाठी, तुमच्या सर्वांचं एक मनोमिलन होण्यासाठी हा एक संघ आहे. आज बघितलं HOHR प्लांट मधून होते, हेड ऑफिस मधून होते. न्यूट्रा एक संघ होता जो ऑल फील्ड संघ होता, ऑल ओव्हर महाराष्ट्रातून होता. म्हणजे असे काही खेळाडू, काही संघ आज मेंटेनन्स सारखे ठीक आहे, ते लोक इथून लोकल आहेत, एकत्र खेळतात, एकत्र असतात. पण असेही काही संघ जे होते की त्या संघांनी या ठिकाणी बाहेरून येऊन चांगलं एकजुटीचं प्रदर्शन दिलं. ही एकजूट आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि आपल्याला फ्रेडूनला पुढे घेऊन जाताना आपली ही एकजूट महत्वाची आहे. आणि या ठिकाणी आमचे मालक फ्रेडून सर प्रत्येक या ठिकाणच्या वर्करला माहित आहे की ते इथला छोट्यातला छोटा वर्कर पण त्यांच्याशी डायरेक्ट कॉल करून त्याची व्यथा सांगतो आणि त्याला त्या प्रकारची मदत मिळते. हा एवढं एक खूप चांगला परिवार आहे. आणि असे बॉस मिळणं खरोखर मी माझं भाग्य आणि आपल्या सर्वांचं भाग्य समजतो. आणि त्या निमित्तानं आपण हे सर्व कार्य करत असतो. यावेळी मी स्वतः अशी इच्छा प्रकट केली होती, मी काय पूर्ण आमच्या क्रिकेट टीमनं इच्छा प्रकट केली होती की हे बक्षीस जास्त होतंय, हे बक्षीस जास्त होतंय 51,000चं. 2 लाखाची बक्षीस डिक्लेअर करताना. पण फ्रेडून सर ऐकले नाहीत. माझ्याकडे मेसेज आहेत, मी हे टाकलेले. ते बोलले नाहीये, हे मी माझ्या परिवारासाठी करतो, माझ्या परिवारासाठी करतोय. आणि माझ्या परिवारांना त्यांनी पुढे प्रोग्रेस व्हावा, त्यांनी पुढे जावं, त्यांची ही एकजूट आहे, एकसंगता जी आहे ही टिकावी, यासाठी अजून पवार खर्च झाला तरी चालेल, याच्यापेक्षा तुला एक्स्ट्रा बक्षीस द्यायचं असतील तरी चालेल, चांगली बक्षीस डिक्लेअर कर. आणि ही जी बक्षीस डिक्लेअर करण्याच्या मागचा जो त्यांचा हेतू होता तो एकच होता की हा माझा परिवार आहे आणि माझ्या परिवारासाठी मी करतो. आणि म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या रकमेची बक्षिसं लावली. त्याचबरोबर आम्हाला सर्व आमच्या सहकार्यांचे सहकार्य मिळालं. त्यांनी प्रत्येक म्हणजे आम्ही ब्लड डोनेशन असो किंवा काही असो, आम्ही आमच्या ह्याच्यातून एक पुन्हा फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करत असतो. कुणावरती जबरदस्ती न करता, काही न करता, सो इच्छेनं. आज आमच्याकडे जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त डोनेशन आलेलं आहे. हेही महत्वाचं आहे की लोकांची इच्छा आहे की हो तुम्ही हे करा. म्हणजे फ्रेडून सर तर करता येतच. आणि सरांनी नाही सांगितलेलं की तुम्ही कुणाकडून घ्या, ते बोलतात की तुम्हाला काय कमी पडेल ते मला सांगा, मी आहे. पण त्याच वेळी आपले बी सहकारी आहेत, ते असे तयार आहेत की बाबा आम्हाला काय करायचं, आम्हाला काहीतरी एक जबाबदारी आम्ही द्यायला तयार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी जे सर्व आम्हाला ज्यांनी आम्हाला मदत केली आर्थिक दृष्ट्या किंवा वैयक्तिक दृष्ट्या, त्या सर्वांचंही मी या ठिकाणी आभार मानतोय. आणि खरोखर हा एक फ्रेडून कुटुंब म्हणून मला एक अभिमान आहे. आणि आपण या सर्व या एका कुटुंबाचे आपण सर्वजण मेंबर आहोत. तरी नेण्यासाठी प्रयत्न करूया. आणि फ्रेडून फाउंडेशन या माध्यमातून अजून आपल्याला काही असे सामाजिक उपक्रम राबवता येतील तर मी तयार आहे स्वतः. आपण मला सांगा की आपल्याला हे कार्यक्रम राबवायचे आहेत आणि यापुढेही आपण राबवू. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. अतिशय सुंदर मनोगत त्यांनी व्यक्त केलं. मी प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या आधी जी वैयक्तिक बक्षिसं लावली गेली होती ती मात्र आधी देऊया. मयंक पाटील यांना मात्र 4 षटकार ठोकले गेले, त्याच्यासाठी 800 रुपयाचा कॅश प्राइज कुणाल यांच्या माध्यमातून कुणाल नाईक यांच्याकडनं ती देण्याकरिता मी विनंती करतो. कुणाल नाईक स्वतः आपण देखील या. कुणाल सर आपण या. आणि हे मयंक साठी मात्र हे 800 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. या कुणाल नाईक, तुमच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय
जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि आपण पाहू शकाल त्याचबरोबर सौरभ ज्याने जो षटकार ठोकला होता आणि आकाश यांच्याकडनं ते 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते प्लीज या सौरभ कलेक्ट करण्यासाठी आकाश यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं आहेत. आकाश स्वतः इथे आहात का? असाल तर प्लीज या. आणि त्याचबरोबर सुमित ठाकूर यांना विनंती केली की आपण पुढे या आणि गणेश नाईक गणेशसाठी सुमित ठाकूर यांनी निश्चित स्वरूपात एक झेल टिपला त्याच्यासाठी आपण पाहतोय 200 रुपये आणि 2 6 ठोकले त्याच्यासाठी हे 400 असे 600 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. हे आपण त्याला देणार आहोत. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि सुमित ठाकूर यांच्याकडून जयच्या 2 चौकारांना हे 50-50 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते देखील आपण इथे वितरित करतोय. या जय. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ही स्पर्धा राहिली आणि ज्यामध्ये आपण आता खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं आणि आता जाऊया आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे. फायनल मॅच झाली. हॅलो. फायनल मॅचचा खेळ राहत असताना आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने खेळ रंगला गेला आणि अंतिम विजेतापद ज्यांना मिळालं अर्थात मेंटेनन्स आणि तदनंतर आपण पाहतोय सलग 4 वर्ष अभिमानानं फायनल मध्ये येण्याचा कारनामा देखील राहिला. एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं आपण पाहिलं ते म्हणजेच प्रोडक्शन सी संघ. तदनंतर तृतीय पारितोषिक एचओ मॅमलेट हा संघ राहिला. तदनंतर चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय एचओ आणि HRB ह्या संघांमध्ये आपण पाहतोय या सेमीफायनलच्या लढती झाल्या. क्रिकेट आहे मित्रांनो, एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाचा रिझल्ट मिळत नाही. त्या अनुषंगानं फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्रिशा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं ते रोख रक्कम होतं आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल एनी गेसेस? फायनल मॅच मध्ये झंझावती खेळी ज्याच्या बॅट मधनं आल्या 9 चेंडू आणि 36 धावा आणि 1 ओव्हर टाकत असताना 1 विकेट. मयंक पाटील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅडमांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा तो खेळ राहिला. तदनंतर आता जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस कोण असेल? सगळ्यांनी आपले जे 4 संघ ते तुम्ही सांगा कोण असेल? ज्याच्या नावावरती ज्याच्या यष्टीवरती बऱ्याच जणांनी ट्रोल केलं की याच्याकडून नाही होणार, परंतु त्याने सांगितलं की येस माझं नाव दर्शन आहे आणि मी काहीही करू शकतो. उत्कृष्ट गोलंदाज मेंटेनन्स संघाचा दर्शन. यस. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर, ज्याने मात्र आणि मॅडमांच्या माध्यमातून हे आपण कॅश प्राइज त्याला देणार आहोत. जे त्रिशा पाटील मॅडमांनी जबरदस्त कामगिरी आणि मॅडमांच्या माध्यमातून हे 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि तदनंतर त्रिशा पाटील मॅडमांच्या माध्यमातून चॅम्पियन पद पटकावलं त्या संघासाठी 7500 रुपये. कर्णधार प्लीज या. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दीपेश पाटील सर आहेत. कर्णधार पद आणि दीपेश पाटील सर, त्रिशा पाटील मॅडम, एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी खेळाडूंना ऊर्जा दिली, ज्यांनी आम्हा समालोचकांना ऊर्जा दिली, ज्यांनी आमच्या टॅलेंटची दखल घेतली आणि मॅडमांनी निश्चित स्वरूपात भरपूर प्रेम दिलं आज या खेळाडूंना, समालोचकांना आणि सगळ्यांनाच. मॅडमांचं पुन्हा एकदा आम्ही थँक्यू बोलतो. थँक्यू सो मच. जाऊया आता उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला जो आपण पाहिला दर्शन. महेंद्र पाटील इथे मात्र आहेत. संदीप पाटील यांच्याकडनं मात्र हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. महेंद्र पाटील आमचे काका, जो सरांनी उल्लेख केला की महेंद्र पाटीलचा पुतण्या उत्कर्ष पाटील आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी जो झेल टिपला गेला त्या झेलसाठी मात्र हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या आणि त्यांना मात्र आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुम्ही स्वतः या. आणि 40+ चे खेळाडू आहेत, परंतु काय झेल टिपला महेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय सुंदर झेल. धनसारचं एक 2005 ते 2007चं क्रिकेट जर पाहिलं तर महेंद्र पाटील हे पालघर जिल्ह्यातलं मोठं नाव राहिलं आणि अभिमानानं आम्हाला गर्व आहे की आमचे काका म्हणून त्यांचा इथे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल.
त्याचबरोबर आता उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी आपण इथून येस ऑल राईट सनी भाऊ पहिले सगळ्या टीमला सन्मान चिन्ह देऊ. तर सन्मान चिन्ह घेण्याकरिता प्रत्येक संघाचा एक एक कर्णधार पाठवा. तर पहिला संघ स्टोर स्नॅकी संघ प्लीज या. आपण कर्णधार या. हे सन्मान चिन्ह असेल आपण पाहू शकाल. तदनंतर प्रोडक्शन बी देशमुख सरांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय. त्याच्यानंतर प्रोडक्शन बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देशमुख सर आहेत, मॅडम आहेत, मॅडमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. मॅडम या. प्रोडक्शन ए संघ आपण इथे असाल तर आपण देखील या. 16 संघांना निमंत्रण मिळालं आणि आपण न्यूट्रिशन बॉईज या संघाला देखील आपण इथे देणार आहोत. प्रोडक्शन ए संघाचे महाजन सर इथे आहेत. न्यूट्रिशन बॉईज आपण जर असाल तर आपण देखील या. नाही ऑल राईट. तदनंतर आपण पाहतोय न्यूट्रिशन बॉईज यांना आपण पाहतोय. दीपेश सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे सन्मान चिन्ह देतो आहोत. इतिहास संघ इथे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण देखील या. मोहसिन इतिहास संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर पेलेट ओमिफ्रेड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आपण देखील या. पेलेट ओमिफ्रेड संघाचा कोणी प्रतिनिधित्व आहे का? पेलेट ओमिफ्रेड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर क्यूसी बोनग्राफ्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वतः देशमुख सर आहेत इथे. क्यूसी संघाचे आपण पाहतोय क्यूसी बोनग्राफ्ट आणि इथे सरांना देखील हॅलो निश्चित स्वरूपात क्यूसी बोनग्राफ्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पॅकिंग टॉपनम 11 हा संघ देखील इथे असेल. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. पॅकिंग संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर पॅकिंग फ्रेडकॅल 11 हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर श्रीमेट बीएसआर संघ इथे आहे का? असेल तर आपण देखील या. श्रीमेट बीएसआर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि तदनंतर क्यूए गेम चेंजर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. क्यूए गेम चेंजर पॅकिंग बी. आणि गेम चेंजर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्यूए गेम चेंजर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पॅकिंग बीच आपण द्यायचं देशमुख सर. आणि तदनंतर टॉपिकल चू 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचं देखील आपण मधुकर मुठाळ सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर आपण नाही सिरीज नाही, सिरीज फायनलची ट्रॉफी देण्याच्या आधी तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्यासाठी आपण पाहतोय 11,111 रुपये हे कॅश प्राइज राहिलं. आणि निश्चित स्वरूपात ज्याच्या नावावरती विकेट राहिल्या खऱ्या अर्थानं ज्याने जबरदस्ती कामगिरी केली, इकॉनॉमिकल सर्वाधिक सुंदर गोलंदाजी, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज दर्शन या. मेंटेनन्सचा दर्शन आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून 5 विकेट आणि गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. अर्थात आपण पाहू शकाल दर्शन ठरतात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आणि मात्र आपण पाहतोय हे कॅश प्राइज. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? एनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा कोण असेल? मयंक आणखीन
दर्शन अजून या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावरती 112 धावा राहिल्या, अर्थात दर्शन पाटील HRNHO. उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या नावी आणि ज्यांना मात्र आपण ही सुंदर ट्रॉफी आणि 11,111 रुपयाची रोख रक्कम आणि त्रिशा पाटील मॅडम इथे मात्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय छान खेळ राहिला आणि पुन्हा एकदा जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर कोण असेल यांनी गेसेस. ज्यांच्या नावावरती 6 कॅच ज्यांनी घेतले, 5 कॅच घेतले असे मात्र प्रोडक्शन सी संघाचे बेस्ट फिल्डर गोज टू गणेश. यस आपण पाहतोय उत्कृष्ट आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ज्यांच्या नावावरती 5 झेल पूर्ण करण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये राहिला. जबरदस्त फिल्डिंग आणि ॲथलेटिक प्लेयर म्हणून आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर आपण चौथं पारितोषिकाकडे जाणार आहोत. सिरीज आपण नंतर देणार आहोत, लक्षात घ्या सर. चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेचं यस आणि चतुर्थ क्रमांकाचं पात्र ठरणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय HOHRB. एकदा जोरदार टाळ्या. आणि पवार सर असतील, त्रिशा पाटील मॅडम असतील. यापुढे चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय 21,121 रुपये. आणि इथे मात्र आपण पाहतो चतुर्थ क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय HO इथे मात्र आपण पाहतोय आणि तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं HO मामेलेट हा संघ आणि त्यासाठी आपण पाहतोय 31,131 रुपये रोख रक्कम आणि ही सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या. यस 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 आपण पाहतोय तृतीय क्रमांक या स्पर्धेचं रोख रक्कम 31,131 रुपये आणि अगदी सुंदर पद्धतीने ही स्पर्धा राहिली. आता सगळ्यांनी पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या समोर राहा. आपण देऊया भाई, थांबा दादा, देऊ. तदनंतर सगळ्यांची चर्चा होती की मॅन ऑफ द सिरीज याला 21,121 रुपयाचा पुरस्कार ठेवलाय आणि त्याच्यासाठी भरपूर अशा खेळाडूंनी परिश्रम घेतले, भरपूर खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. परंतु मॅन ऑफ द सिरीज कुणाच्या नावावरती असेल, कुणाच्या नावावरती आहे? एनी गेसेस? ज्यांच्या बॅट मधनं आपण पाहतोय 109 धावा आणि 3 विकेट, मयंक पाटील मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. एकदा मयंक साठी जोरदार टाळ्या. पवनसुत नवली संघाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मेंटेनन्स संघासाठी 21,000 रुपयाचा पुरस्कार आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज मयंक पाटील गोज टू मॅन ऑफ द सिरीज. अतिशय सुंदर मयंकला आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात मयंक 2 मिनिटं थांबायचं आहे. एक शॉर्ट मध्ये बाईट असेल. मयंकला आपण मयंक सोबत जोडणार आहोत. एकंदरीत प्लीज 2 मिनिटं माईकवर बोलण्यासाठी चान्स मिळेल तो घ्या. पुन्हा सगळ्यांना चान्स मिळत नाही. एकंदरीत आपण पाहतोय अतिशय सुंदर. तुम्ही 4 वर्ष झाली या कंपनीमध्ये कार्यरत आहात. एकंदरीत ह्या क्रीडा स्पर्धा असल्या की प्रत्येक तरुणाला एक वेगळा आनंद असतो.
मॅन ऑफ द सिरीज झालात आणि यंदाचं वर्ष हे काहीतरी वेगळं राहिलं. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, या स्टाफ बद्दल काय म्हणाल? सर्वात प्रथम तर सर्वांचे आभार मानतो. कंपनीचे पवार सर असतील, अभिजित सर, मॅडम, अनिल सर, अभिजित सर यांनी खूप सर्वांनी सपोर्ट केला आणि आमची मेंटेनन्स टीम नेहमी माझ्या पाठीशी असते. पाटील सर असतील, त्याच्यामुळे खेळायला खूप मजा येते. एकंदरीत ही मॅन ऑफ द सिरीज कोणाला डेडिकेट कराल? मेंटेनन्स टीमला. यस, थँक्यू सो मच. आणि हा होता मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, अर्थात आपण पाहतोय मयंक पाटील. आता मात्र या स्पर्धेचं द्वितीय करंडक आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय पारितोषिक जे असणार आहे ते म्हणजेच 41,141 रुपये आणि सिल्वर मेडल सिंग सर असतील आणि जे आमचे मान्यवर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या एकेकाने या लाईन मध्ये ट्रॉफी, पहिले मेडल घेण्यासाठी या, तदनंतर आपण ट्रॉफी वितरित करणार आहोत. सनी भाऊ मेडल घे ना. हा, ओके, ऑल राईट. एकेकाने प्लेयरने या, तदनंतर आपण ही ट्रॉफी देखील देणार आहोत. 15 खेळाडू येतील. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुथाळ सरांच्या माध्यमातून रनरअप संघाला हे मात्र मेडल्स आपण देतो आहोत. या लाईन मध्ये या एकेकाने. आणि इथे मात्र आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं अतिशय सुंदर पद्धतीनं. या 15 खेळाडू राहतील आणि इथे मात्र आपण पाहतोय द्वितीय पारितोषिकाचं इथे वितरित होत असताना फायनल प्रेझेंटेशन अतिशय सुंदर पद्धतीनं ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. फ्रेडून प्रीमियर लीग. मी सनी मोरे, मयंक पाटील, तदनंतर देशमुख सर यांचे आभार मानेन ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी निमंत्रण दिलं. तदनंतर पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्वांचे आम्ही आभार मानतोय. अतिशय सुंदर पद्धतीने हे मेडल्स, सिल्वर मेडल 15 जण या, 15 जण मोजून या. मग कमी पडलं की मग स्टेजवर आल्यावर थोडस वाईट वाटतं. त्या अनुषंगाने आपण 15 खेळाडूच या. कॅप्टन वर थांबतील आणि समोर बाकी सगळे लाईनअप मध्ये उभे राहतील. द्वितीय क्रमांकाचं करंडक आपल्याला पाहायला मिळेल. आणि द्वितीय क्रमांकाचं करंडक आपल्याला बघायला मिळतं प्रोडक्शन सी संघाला 41,141 रुपये आणि ही गोल्डन झगमगती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवर या, सर्वांनी पुढे यायचं आहे. जबरदस्त खेळ राहिला, अतिशय सुंदर खेळ मात्र आपल्याला बघायला मिळाला. तदनंतर मयंक आज मालामाल, जबरदस्त क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. चला आता प्रथम क्रमांक गोल्डन मेडल साठी 15 खेळाडू येतील. मेंटेनन्स संघ आपण दीपेश पाटील सर आपले एक खेळाडू 15 खेळाडू बोलवा लाईन मध्ये. अनिल देशमुख सरांच्या माध्यमातून आपण हे देणार आहोत. अनिल देशमुख सर भरपूर परिश्रम घेतले. मुताळ सर खूप एन्जॉय केलं तुम्ही आणि अतिशय सुंदर ही स्पर्धा राहिली. सनी भाऊ ते 15 जण लाईन मध्ये घ्या, मग वर चढल्यानंतर ते परत प्रॉब्लेम नको. दिशा पाटील मॅडम ज्यांनी मात्र भरपूर सहकार्य या स्पर्धेकरिता राहिलं, त्यांचं प्रत्येक खेळाडूला ऊर्जा दिली. तदनंतर आपण पाहू शकाल आणि इथे खऱ्या अर्थानं गोल्डन मेडल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवणारा संघ राहिला मेंटेनन्स दीपेश पाटील आणि त्यांची टोळी आपल्याला बघायला मिळाली. एक अतिशय सुंदर पद्धतीनं हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुंदर जबरदस्त मॅनेजमेंट. फक्त एक कॅप्टन वरती राहील आणि तदनंतर आमचे सर्व मान्यवर
लाईन मध्ये उभे राहा, घाई गर्दी करू नका, लाईन मध्ये. मान्यवर देखील पुढे येतील आणि मग प्रथम क्रमांकाचं करंडक आपण पाहू शकाल. चला, प्रथम क्रमांकाचं करंडक आपल्याला बघायला मिळेल निश्चित स्वरूपात. दीपेश पाटील असतील, सनी मोरे कर्णधार ऍज अन फ्रंटलाईन म्हणून खूप छान कामगिरी राहिली. आणि पाटील मॅडम तुम्ही पुढे या, आता आपण ट्रॉफी देणार आहोत प्रथम क्रमांकाची. सगळं पाटील मॅडम आपण पुढे या. चला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देशमुख सर सगळ्यांनी या. आणि या वेळेला आपण पाहतोय प्रथम क्रमांक सनी मोरे असतील तिथे, दीपेश पाटील सर असतील आणि आपण पाहू शकाल हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त क्रिकेट मेंटेनन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी चांगला खेळ केला आणि जबरदस्त कामगिरी करत असताना इथे मात्र विजयाचा झेंडा आणि 51,151 रुपये. एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू थँक्यू. एक मिनिट थांबवीन. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानतोय, ज्यांनी मला 2 दिवस इथे समालोचनाची संधी दिली. सनी मोरे असतील, पवार साहेब असतील, त्यानंतर देशमुख सर असतील, मयंक असतील, या सर्वांचे मी आभार मानतोय आणि तुर्तास थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.